हा. या निकालामध्ये सभासद बंधू जे मतदार आहेत त्यांनी पूर्णपणे निर्णय घेतलाय की इथं या कारखान्याला ज्या लोकांच्याकडून आपल्याला चांगला भाव मिळाला, या वर्षीच्या चालू हंगामामध्ये 3332 रुपये ऍडव्हान्स दिलाय कारखान्याने. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एकही कारखाना नाही की त्यांनी 3050 वर पुढे ऍडव्हान्स दिलेला नाही. माळेगाव कारखान्याने 3332 रुपये दिले. आणि मागच्या वर्षी महाराष्ट्रातल्या लोकांनी कुतूहल करा, आश्चर्य करावं, इतका दर टनाला 3636 रुपये भाव दिला. इतका प्रचंड प्रमाणात भाव, कोणाला विश्वास नव्हता इतका भाव नव्हता ऊसाला. तर दादांच्या मार्गदर्शनातून, दादाच्या खर्चातून, दादांच्या सूचनेमधून संचालक मंडळांचे काम केलं. त्या कामाचा फायदा इतका झाला की लोकांना ऊसाला भाव चांगला मिळाला. आम्हाला काटकसरीची दादाने सवय लावली, खर्च कमी करायला लावला. त्यामुळं व्यवसायीने महाराष्ट्राचा उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आम्हाला दिला की जेणेकरून आमची बचत पण झाली. ते बचतीचे पैसे आम्हाला भावामध्ये देत आले लोकांना. अशा पद्धतीने दादांचा कारभार आहे. आणि सगळं पाहिल्यानंतर, आणि ह्यांची आजवरची कारकीर्द पाहिलेली आहे, खूप काय ते न बोललेलं बरं, ते पाहिल्यामुळं ह्या लोकांना, विरोधकांना सभासदांनी पूर्णपणे नाकारले स्पष्ट दिसतंय. चेअरमन लोकांचा उत्साह आला, ही बाब खरी आहे. दादांनी स्वतः लक्ष घालतो, चेअरमन होतो म्हणा, लोकांच्या उत्साह वाढला. आणि दादा बघणार म्हणलं काय प्रश्न नाही ना. अजून मग सगळ्या बाजूने आपले दादा तर रस्ते चांगले करून देतील, कारखाना चांगल्या स्वरूपात होईल, चकाचक सगळं होईल, झाडं लागतील, सगळं काम करतील चांगलं, साखरेच्या उत्पादन खर्चामध्ये बचत होईल, सगळ्या कारखान्याला शिस्त चांगली लागेल. आणि सगळं झाल्यानंतर हार्वेस्टर मशीन येतील नवीन, त्यांनी अनुदान जाहीर केलं सरकारचं. शिवाय कारखाना बेगर व्याजी ऍडव्हान्स देईल. आणि सगळं झाल्यानंतर मग लोकांना हेच पाहिजे ना सभासदांना की त्यांच्या प्रपंचाला हातभार लावायसाठी ऊसाच्या उत्पादनातून, ऊसाच्या पिकातून त्यांना मागं आणखी काही रक्कम वाढली पाहिजे. तो महाराष्ट्रात भाव 1 नंबरचा असला पाहिजे, त्यांची अपेक्षा. काय वाटतं तुम्हाला? आजच्या निकालातून ह्या भावना साकार होतील. प्रत्यक्षात 21 लोक निवडून चांगल्या मताधिक्याने भरपूर देतील.